डिअर स्टुडंट, स्पेलिंग बनवणं नेमकं एवढं अवघड का जातं? या प्रश्नाचं उत्तर हवंय तर मग हा व्हिडिओ तुमच्यासाठी. पहा, एक साधा आणि सोपं एक्झाम्पल मी तुम्हाला इथे घेतलेलं आहे. जसं की पहा, इथे तुम्हाला 3 शब्द दिसतील, फिश, रफ आणि फोटो. आता ह्या शब्दांचा जर तुम्ही उच्चार करून पाहिला तर तुमच्या लक्षात येईल की याच्यामध्ये तुम्हाला फ साऊंडने सुरुवात दिसेल. साऊंड लक्षात घ्यायचंय, कारण स्पेलिंग बनवणं जे आहे ते उच्चाराचा खेळ आहे. हा उच्चाराचा खेळ जो आहे तो सोपा करण्याच्या अनेक युक्त्या मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. अनेक अनेक प्रकारे अवघड जाणारी गोष्ट अनेक जणांना, परंतु ती अत्यंत सोप्या पद्धतीनं मी तुम्हाला सोपी कशी जाणार आहे ते सांगणार आहे. तर बघा, इथे फिश मध्ये तुम्हाला साऊंड येईल फ, रफ मध्ये तुम्हाला साऊंड येतो फ, ओके, फ साऊंड येतोय, आणि फोटो मध्ये साऊंड येतो, सुरुवातीला साऊंड येतो फ, रफ मध्ये शेवटी येतो. मग हा जो फ साऊंड आहे तो इथं एफ लेटर दाखवतो, रफ शब्दामध्ये तो OUGH दाखवतो, तर फोटो शब्दामध्ये तो PH साठी आलेला आहे. म्हणजे बघा, उच्चार एक. ओके, पहा काय अडचण असते स्पेलिंग बनवताना, नेमकी अडचण काय येते? उच्चार एकच आहे, उच्चार एकच आहे, परंतु तुम्हाला इथे काय दिसेल? स्पेलिंग अनेक दिसतील. ठीक आहे, ह या एका उच्चारासाठी आपल्याला इथे स्पेलिंग अनेक आलेले दिसतात. हा एक मोठा प्रॉब्लेम आहे आपला, की ज्यामुळे आपल्याला स्पेलिंग बनवणं अवघड जातं. कारण ख साऊंड जर आला आपल्या एखाद्या शब्दात तर स्पेलिंग नेमकं काय लिहावं? एफ लिहावं, OUGH लिहावं का PH लिहावं, असा एक प्रश्न पडतो. ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये भेटणार आहे. तसं इथे आणखी एक उदाहरण दिसेल बघा. यामध्ये तुम्ही जर उच्चार करून पाहिला तर हा होईल हॅज. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला लेटर यस दिसेल. सो इथे यस, या शब्दात पण यस आहे आणि या शब्दात पण शेवटी यस आहे. ओके, सो इथं जर वाचलं तर हा यसचा साऊंड काय होतो बघा, हॅज. हॅज म्हणजे उच्चार काय झाला? ज. लेटर आहे यस पण उच्चाराला ज. तसंच इथे काय दिसेल तुम्हाला? सन म्हणजे स ने सुरुवात आहे, यस ने सुरुवात आहे. यस, यस साठी उच्चार आलेला आहे स, स. आता क्लास, इथे शेवटी स चा साऊंड येतो. इथे तुम्हाला डबल एस लेटर दिसेल. ओके, सो डबल एस साठी सुद्धा इथे साऊंड आलेला आहे स. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की लेटर एक आहे इथे. बघा, इथे इथं उच्चार एकच होता, फ फ फ एकच उच्चार होता, परंतु इथे जर तुम्ही पाहिलं तर स्पेलिंग किंवा लेटर एक आहे. लेटर किंवा स्पेलिंग एकच आहे, म्हणजे स, एस, स्पेलिंग एक आहे, परंतु परंतु उच्चार अनेक आहेत. उच्चार अनेक. बघा, ही आहे स्पेलिंग न येण्यामागचे कारण. उच्चार अनेक दिसतील तुम्हाला इथं. इथं काय? इथं उलट आहे. उच्चार एक असेल तर त्यासाठी स्पेलिंग वेगळे येतात. कधी कधी उलट होतं की लेटर तुम्हाला एकच दिसेल पण त्या एका लेटरचे उच्चार अनेक आहेत. म्हणजे आता प्रॉब्लेम जो आहे, कधी स्पेलिंग अनेक येतात तर कधी उच्चार अनेक येतात. सो हे जे सगळं जम्बलिंग आहे तर ती जर दूर करायची असेल तर आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे 44 साऊंड्सचा. पण मी अत्यंत सोप्या पद्धतीने हे साऊंड्स तुम्हाला सांगणार आहे, आणि हे तुम्ही जर दोनदा, तीनदा, चारदा पाहून शब्द ऐकून शब्द जर लिहून काढलात तर तर विद्यार्थी मित्रांनो, एकही स्पेलिंग मिस्टेक तुमची आयुष्यात कधीच होणार नाही. कारण इतक्या सिंपलेस्ट मेथडनी मी तुम्हाला आज ते सगळं सांगणार आहे. चला तर मग डिटेल मध्ये 44 साऊंड्सचा आपण अभ्यास करू, जेणेकरून की हे सगळे कन्फ्युजन तुमचे दूर होतील आणि इथून पुढे एकही स्पेलिंग मिस्टेक होणार नाही. आणि वाचन तर अत्यंत सोपं. स्पेलिंग बनवत असताना 44 साऊंड लक्षात घ्यायचे, एवढं तुम्हाला कळालं असेल आता. पण हे 44 साऊंड सोप्या पद्धतीने लक्षात कसे ठेवायचे ते तुम्हाला सांगते. बघा, पहिले तर तुम्हाला माहितीये A to Z मध्ये 26 लेटर्स आहेत, पण त्याचे उच्चार 44 होतात. त्याच्यामध्ये वॉवेल जे आहेत ते 5च आहेत, AEIOU, परंतु त्याचे जे आवाज होतात ते 19 प्रकारचे उच्चार होतात, साऊंड होतात. त्याच्यानंतर कॉन्सोनंट जे आहेत ते 21 कॉन्सोनंट आहेत, परंतु त्याचे उच्चार जे आहेत तर ते 25 होतात. आता सुरुवात करूया आपण या कॉन्सोनंटच्या उच्चारांपासून, की हे 25 उच्चार कशा पद्धतीने होतात आणि हे उच्चार तुम्ही लक्षात कसे ठेवायचे जेणेकरून स्पेलिंग चुकणार नाही आहे. त्याला किती पर्यायी शब्द येतात, किती पर्यायी लेटर्स येतात किंवा पर्यायी उच्चार येतात ते आपण समजून घेऊया. आणि हो, तुम्हाला समजावं यासाठी मी कॉन्सोनंट जे आहे त्याची अशी 2 भागामध्ये विभागणी केलेली आहे. पहा, आपले लेटर्स AEIOU हे 5 स्वर सोडून दिले तर त्याच्यानंतर आपला लेटर सुरू होतं B. ओके, त्याच्यानंतर C जे मी इकडे घेतलेले. तर मी तुम्हाला इथे कॉन्सोनंटची 2 भागात विभागणी केलेली दिसून येईल. ती कशा पद्धतीनं, तर हे जे काही इकडचे कॉन्सोनंट मी लिहिलेले आहेत ते
ते अशी कॉन्सोनंट आहेत ज्याचा उच्चार हा दोन प्रकारे येतो. म्हणजे कसा, एक तर लेटर बी चा उच्चार ब येतो, जसं की बॅट असेल, बॉल असेल, आणि काही वेळेस तो डबल लेटर मध्ये येतो, जसं की बबल असेल, सो पेबल असेल. सो अशा पद्धतीनं डबल बी म्हणजे एक तर सिंगल असेल तर तेव्हाही ब उच्चार येतो, किंवा तोच लेटर जर एखाद्या शब्दात डबल आलेला असेल तर डबल लेटर साठी सुद्धा ब येतो. तशाच प्रकारे डी सुद्धा, डी फॉर डॉग, किंवा डी जो आहे तो डबल डी जेव्हा येतो तर त्यावेळेस सुद्धा आपण हा ड साऊंड वापरत असतो. असेच हे सगळे शब्द आहेत लेटर वाय पर्यंत जे मी इकडच्या बाजूला दिलेले. हे कसे आहेत, की त्याचा इटसेल्फ उच्चार तुम्हाला मी दिलेला आहे जो की त्या पर्टिक्युलर शब्दामध्ये येतो, आणि तो डबल लेटर म्हणून आलेला असेल तरी पण आपल्याला त्याचा उच्चार एकदाच करायचा असतो. जसं की आपण सपोज पी लेटर आहे तर पी चा उच्चार, पी ने सुरू होणारा कोणताही शब्द असो, पेन असो, पेन्सिल असो, आपण प उच्चार करतो. परंतु हॅपी, हॅपी मध्ये डबल पी आहे, डबल पी चा हॅप पी, हॅप प पी असं नाही म्हणत, तर पी डबल पी चा उच्चार एकदाच करायचा आहे. सो अशा पद्धतीनं डबल लेटर आलं तरी एकच उच्चार करायचा आहे, एकच वेळेस लेटर आलं तरी एकच उच्चार करायचा आहे. असे हे सगळे शब्द आहेत की थोडक्यात काय, तर ह्याचे फक्त दोनच उच्चार येणार आहेत, डबल लेटर साठी आणि सिंगल लेटर साठी. आता इकडचे हे सर्व जे कॉन्सोनंट घेतलेले आहेत मी, हे कॉन्सोनंट असे कॉन्सोनंट आहेत. आणि बघा सगळ्यात जास्त गोंधळ याच कॉन्सोनंट मध्ये होतो. तो समजून घेऊया आणि तो लिहून काढा, समजून घेत लिहून काढा, खूप वेळेस लिहून काढा, म्हणजे तुमचा हा गोंधळ कधीच होणार नाही आणि तुमचे स्पेलिंग मिस्टेक्स होणारच नाही. तुम्ही कुठल्याही प्रकारचा शब्द तुम्हाला दिला तर तुम्ही ते स्पेलिंग आरामात तयार करू शकणार आहात. कसं ते बघा. आता कॉन्सोनंट सी, एफ, जे, के, एस, टी आणि झेड हे जे कॉन्सोनंट आहेत, 7 कॉन्सोनंट आहेत, याला वेगवेगळ्या प्रकारचे उच्चार आहेत आणि ते वेगवेगळ्या प्रकारच्या लेटर्सनी रिप्रेझेंट केले जातात. लक्षात घ्या. फक्त जसं की बघा एक आपण एक्झाम्पल घेऊया. जसं आता लेटर सी आहे, सी चे उच्चार दोन प्रकारे आपण करतो, क उच्चार पण येतो आणि स उच्चार पण येतो. जसं की फॉर एक्झाम्पल कॅरेट शब्द आहे तर इथे क उच्चार आलेला आहे, तर याचे वेगळे असे नियम पण आहेत. सो याचे डिटेल मधले सगळे जे नियम आहेत ते आपण डे बाय डे आपण सिरीज चालू केलेली आहे ना, स्पेलिंग रूल्सची आपण विजूची सिरीज चालू केलेली आहे. सो विजू रूल तुम्ही पहिला रूल तुम्हाला खूप आवडला, खूप जणांनी तो लाईक केला, खूप जणांनी त्याला अप्रिशिएट केलं. सो ही सिरीज जी आहे ती आपली चालू राहणार आहे. सो त्याच्यामध्ये मी तुम्हाला हे जे सर्व रूल्स आहेत ते का असे येतात, त्याची कारणं काय आहेत आणि ती केव्हा आपण वापरायला हवी, त्याचे रूल्स पण मी तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओज मधनं सांगेन. सो आपण इथे कॅरेट म्हणजे क चा उच्चार वापरलेला आहे. लेटर सी च्या पुढे जर ए ओ यू हे दोन लेटर येत असतील तर त्याचा उच्चार क केला जातो. सो सी च्या पुढे ए आहे म्हणून हा क, पण सी चा उच्चार कधी कधी स सुद्धा होतो. जसं की बघा सी च्या पुढे ई आला असेल, आय आला असेल किंवा वाय लेटर आला असेल तर सी लेटरचा उच्चार स केला जातो. म्हणजे आता आपल्याला हे लक्षात ठेवावं लागेल की जेव्हा एखादा कोणी समोरून आपल्याला डिक्टेट करायला एखादा शब्द दिला असेल किंवा आपल्याला स्पेलिंग लिहायचं आहे तर तेव्हा आपल्याला हे लक्षात ठेवावं लागतं की सी चा उच्चार क पण येतो, केव्हा येतो, सी च्या पुढे ए म्हणजे ऍ चा उच्चार येत असेल, ओ चा उच्चार येत असेल, अ चा उच्चार येत असेल, अ चा उच्चार येत असेल म्हणजे यू चा. तर अशा पद्धतीने त्यावेळेस क आपल्याला उच्चारात घेताना सी हा लेटर लिहावा लागतो. तसंच स च आहे. आता त्याच्यानंतर पुढचं एक लेटर आहे, कॉन्सोनंट आहे एफ. एफ कॉन्सोनंटचा उच्चार होतो फ. फ तोंडातून हवा बाहेर येते बघा आपल्या, फ फ. ओके. सो फ साऊंड येतो. आता हा साऊंड तुम्हाला वेगवेगळ्या लेटर्सने दिसेल. नुसतं तुम्हाला एफ लेटर दिसलं आहे ना, एफ लेटर दिसलं तुम्हाला तरच तुम्ही फ म्हणता, परंतु हे चुकीचं आहे. म्हणून आपलं वाचताना पण मिस्टेक होतात आणि स्पेलिंग लिहिताना पण मिस्टेक होतात. सो तुम्हाला नुसतं फ आवाज आला म्हणजे ते एफच लेटर असलं पाहिजे असं नाही. मग किती लेटर असू शकतात बघा. जसं इथं दिलेलं आहे फील, जनरली फ ने सुरू होणारा शब्द. सो हा आहे फील, म्हणजे इथे सुरुवात एफ ने झालेली आहे म्हणून तो आपण फ वाचला. आता इथे जर पाहिलं तर फोटो, इथे शब्दाची सुरुवात तुम्हाला पीएच ने दिसेल. पीएच म्हणजे पीएच चा उच्चार पण आपल्याला फ करावा लागतो, म्हणजे स्पेलिंग लिहिताना हे लक्षात ठेवावं लागेल. इथे तुम्ही जर पाहिलं क्लिफ, डबल एफ लेटर शेवटी आलेला आहे, म्हणजे डबल एफ साठी सुद्धा आपल्याला फ हा एक साऊंड येतो. क्लिअर. तसंच आता इथे जर वाचलं तर रफ, रफ तर हा शब्द जो आहे OUGH हा फ म्हणून वाचतो आपण. र फ पूर्ण OUGH ला आपण फ वाचतो. म्हणजे बघा फ चे स्पेलिंग किती तयार झाले. फक्त आपण फ असा आपण आवाज ऐकला, फ आवाज ऐकला की आपण एफ लिहून टाकतो किंवा फार फार तर डबल एफ लिहितो, ते पण रूल माहित असेल तर. परंतु आपण याचा विचारच करत नाही की पीएच लिहायला पाहिजे, OUGH सुद्धा येऊ शकतो. सो असे जे इतर पर्यायी अशा प्रकारचे जे उच्चार आहेत त्याचाही आपल्याला विचार करावा लागतो. ते केव्हा विचार करतो आपण, जर आपल्याला ते माहिती असेल. सो आता इथून पुढे लक्षात ठेवा की फ उच्चार जेव्हा जेव्हा बाहेर पडेल तेव्हा तुम्हाला लेटर एफ लिहिता येतं, पीएच लिहिता येतं, डबल एफ
येतं, OUGH लिहिता येतं. यावर सेपरेट व्हिडिओ आपण बनवणारच आहोत की नेमकं ह्याच्यातलं कोणता साऊंड केव्हा वापरायचा. ओके, सो सध्या फक्त एवढंच लक्षात घ्या की आपले स्पेलिंग का चुकतात आणि ते हे जे मी रिझन दाखवते आहे आणि हे पर्याय आपल्याला माहिती पाहिजे. सो हे माहित करून घ्या. नेक्स्ट आहे बघा जे. लेटर जे आलं की आपण ज उच्चार करतो, जसं की जी जनरल आहे. सो जे ने सुरुवात आहे म्हणून आपण इथं उच्चार करतो ज चा. परंतु इथं जर तुम्ही पाहिलं तर इथेही आपल्याला ब्रिज ब्रिज म्हणजे आपल्याला हा DGE जो आहे तो DGE साठी सुद्धा आपल्याला ज उच्चार करावा लागतो. म्हणजे आता इथून पुढे ज उच्चार आला की लेटर जे पण लिहाल तुम्ही आणि विचार करावा लागेल की अरे जे नाही आलं तर मग DGE येईल का इथे, कारण DGE सुद्धा ज साठी येतं. ओके, तसंच जिराफ जिराफ. आता इथे तुम्हाला जे नाही दिसणार पण साऊंड दिसेल ज, है ना. जी आय चा साऊंड आहे ज. जसं सी चा आपण पाहिलं की सी च्या पुढे ई असेल, आय असेल, वाय असेल तर साऊंड स होतो, क च्या ऐवजी स होतो. तसंच लेटर जी चं पण आहे. जी चं लेटरचा आपण ग उच्चार करतो, परंतु त्याच्या पुढे जर आय आलं, ई आलं आणि वाय आलं तर आपण त्याचा उच्चार ज करत असतो. म्हणून इथं ज साऊंड आलेला आहे. सो ज साऊंड जर आलेला असेल तर लेटर फक्त जेच लिहिणार का तुम्ही? अजिबात नाही. सो GI सुद्धा येऊ शकतो, तसंच GE सुद्धा येऊ शकतं. ओके, सो इथे आपण GI साठी ज घेतलेला आहे, इथे आपण GE साठी ज घेतलेला आहे, इथे आपण DGE साठी ज घेतलेला आहे. म्हणजे उच्चार कोणता येतो. आता याच्या पुढे तुम्हाला ज उच्चार ऐकू आला की तुम्ही कोणते कोणते स्पेलिंग वापरून पाहणार आहात. तुम्ही जे वापरून पाहणार आहात. ते जर बसत नाही वाटलं तुम्हाला तर मग DGE चा विचार करा, GI चा विचार करा, GE चा विचार करा. ओके, पण हे नेमके कोणते लेटर कुठे घ्यायचे हे पाहायचं असेल तर कीप वॉचिंग आवर व्हिडिओज. येणाऱ्या व्हिडिओज मधून तुम्हाला हे सर्व रूल्स कळतील. आता के आहे, समजा के चा उच्चार क येतो, जसा एज इन किंग कॉमन आहे, है ना, हे कॉमन आहे. पण जसं की केमिस्ट्री केमिस्ट्री सो CHE साठी पण आपण क उच्चार करतो. म्हणजे पुढे कधी पण क आला तर विचार करा की CHE सुद्धा स्पेलिंग क साठी येऊ शकतं, CH येऊ शकतं. के आहे म्हणून इथे ए आलेला आहे. तसंच बघा इथे स्कूल शब्द आहे. सो स्कूल मध्ये सुद्धा क साऊंड येतो आपल्याला. सो के चा साऊंड स्कूल. सो एस च्या सोबत सी जोडल्यावर सुद्धा क चा साऊंड येतो, हे लक्षात ठेवा. तशाच प्रकारे बॅक बॅक मध्ये इथं जे आहे ते CK लेटर आलेला आहे. क उच्चारासाठी CK स्पेलिंग घेतलेला आहे आपण बघा. आणि हा उच्चार जो आहे हा CK जो आहे तो शेवटी उच्चार जर क चा येत असेल आणि त्याच्या अगोदर जर शॉर्ट वॉवल साऊंड असतील तर आपण CK लिहित असतो. ओके, सो क उच्चार हा CK लेटरनं सुद्धा दर्शवला जातो. आता पाठ करताना नुसतं असं करू नका की क उच्चार आला की के लिहायचं, अजिबात नाही. पॅरेंट्स जर पाहत असतील तर त्यांनी मुलांना शिकवा की जर समजा क उच्चार आला तर लेटर के सुद्धा येऊ शकतं, लेटर CH सुद्धा येऊ शकतं, लेटर SC सुद्धा येऊ शकतं, SC सुद्धा येऊ शकतं, CK सुद्धा येऊ शकतं आणि X सुद्धा येऊ शकतं. X बॉक्स बॉक्स. याच्यामध्ये क स क्स क्स हा साऊंड आहे, म्हणजे याच्यात क चा साऊंड आला. राईट. सो अशा प्रकारे क चा साऊंड म्हणते मी, लेटरवर फोकस करू नका, साऊंडवर फरक फोकस करायचा आहे. सो जसं एस बघा, एस साठी येतं स, जसं की सन कॉमन आहे. डबल एस आलेला आहे, सो डबल एस साठी पण आपण उच्चार घेतो स. आता इथे तुम्ही जर पाहिलं तर सायन्स मध्ये आपण SC साठी स वापरतो आहोत, फक्त एस साठी नाही. SC साठी आपण स वापरतो आहोत. सेल मध्ये सुद्धा आपण स साऊंड वापरतो आहोत. सो स साऊंड आल्याच्या नंतर तुम्हाला फक्त एस चा विचार करायचा नाही तर तुम्हाला डबल एस चा विचार करायचा आहे, SC चा विचार करायचा आहे आणि CE चा उच्चार लक्षात घ्यायचा आहे. क्लिअर. तशाच प्रकारे टी आलं लेटर तर टी साठी आपल्याला 3 वेगवेगळ्या प्रकारचे साऊंड असतात टीचे, त, द आणि थ. जसं की नेहमीचा कॉमन आहे टी फॉर टायगर. सो टायगर म्हणजे सुरुवातीला जर टी आलेला असेल तर त्याचा उच्चार तुम्ही ट करणार आहात. परंतु जशा प्रकारे तुम्हाला इतर दिसेल तर TH आलेला असेल तर काही वेळेस हा द चा उच्चार होतो. दिस, हा दिस आहे दिस. सो द चा उच्चार होतो इथे. तशाच प्रकारे TH ची द, इथे पण द चा उच्चार होतो. इथे जर पाहिलं तर हा शब्द आहे थिंग, कारण TH चा उच्चार होतो इथे थिंग. ओके, सो TH चा उच्चार होतो थ थ. सो आता TH मध्ये टी आलेला आहे. सो टी चा उच्चार घेत असताना ह्या अल्टरनेटिव्ह स्पेलिंगचा सुद्धा तुम्हाला विचार करावा लागेल. अल्टरनेटिव्ह स्पेलिंग आहेत हे, म्हणजे पर्यायी आहेत स्पेलिंग. एकच स्पेलिंगचा विचार नाही करायचा आहे तुम्हाला. केव्हा? जेव्हा हे 7 वेगवेगळ्या प्रकारचे कॉन्सोनंट येतील तेव्हा. आता शेवटचा कॉन्सोनंट बघूया, झेड. त्याचा उच्चार येतो झ झ. ज ला ह बाहेर पडतो, ज म्हणताना ह बाहेर पडतो तेव्हा त्याचा उच्चार होतो झ झ. म्हणजे ज आणि ह जोडून येतो तेव्हा झ. झ फॉर झेब्रा झेब्रा. सो झेब्रा नाही, ज नाही, झ झेब्रा.
तशाच प्रकारे डबल झेड आलं म्हणजे एक झेड आलेलं तरी पण तुम्ही झ वाचाल, डबल झेड आलेला आहे तरी पण तुम्ही झ वाचाल. ऍज इन हॅज, हॅज. इथे बघा सुरुवातीला मी जे एक्झाम्पल घेतलं ज, ज है ना, हॅज, हॅज. नुसता ज नसतो, हॅज, हॅज. सो इट्स झ, राईट. तशाच प्रकारे विजन, विजन ह्याच्यामध्ये जन साऊंड येतो, विजन. ओके, सो इट्स जन, विजन, जन किंवा जन. ओके, ज आणि झच्या मधला साऊंड म्हणतो आपण ह्याला. सो अशा प्रकारे तुमच्या लक्षात येईल की कॉन्सनंटचे हे वेगवेगळ्या प्रकारचे उच्चार आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. आता याच्यानंतर आपण वॉवल साऊंड पण वाचावे लागतील. असेच वॉवल साऊंड पण वेगळ्या पद्धतीने लक्षात ठेवायला शिकूया, कारण त्याच्याशिवाय तर वाचताच येणार नाही, कारण स्वर आणि वॉवल एकत्र येऊनच शब्द बनतात. चला तर मग पुढे बघूया सर्व वॉवल साऊंड. टेक स्क्रीनशॉट ऑफ दिस. आता पाहूया वॉवल साऊंड. आता ह्या वॉवल साऊंडचे सुद्धा फक्त तुम्हाला दिसायला 5च स्वर दिसतात, ए ई आय ओ यू. परंतु याचे 19 वेगवेगळे साऊंड आहेत आणि हे सगळे साऊंड आपण समजून घेऊया. बघा, पहिले तर कसे ओळखायचे, हे शॉर्ट आणि लॉंग असे दोन प्रकारचे साऊंड असतात स्वरांचे. म्हणजे कसं, तर शॉर्ट म्हणजे आखूड, छोटे उच्चार करतो आपण. हे केव्हा येत असतात, जर समजा तुमच्या एखाद्या लेटर मध्ये तुम्ही वाचताय, त्या लेटर मध्ये जर एकच स्वर असेल तर पहा, सुरुवात करा, पहा त्याच्यामध्ये एकच आहे का. म्हणजे साधारणतः 3 लेटर, 4 लेटर, 5 लेटर वर्ड्स जे असतात तर त्याच्यामध्ये हे उच्चार येतात. तर तिथे एकच स्वर दिसेल तुम्हाला, जसं याच्यामध्ये आहे एकच स्वर आहे, बॅट, ऍ साऊंड येणार. ई दिसलं तर याचा साऊंड ए येणार, ए म्हणजे मात्रा, बेड. आय जर दिसेल तुम्हाला, एकच आय दिसेल तर उच्चार करावा लागेल ई, बिग, बिग. ओ असेल तर त्याचा उच्चार करावा लागेल ऑ, जसं की ब, ऑक्स, बॉक्स. यू आलेला असेल तर त्याचा उच्चार होतो अ, बट. खूप जणांना समजत नाही की हे उच्चार नेमके केव्हा करावे. तर 3-4 लेटर वर्ड्स मध्ये आणि एकच स्वर आलेला असेल तर हे उच्चार वापरा, एचा ऍ, ईचा ए, आयचा ई, ओचा ऑ आणि यूचा अ. पण त्याच्याऐवजी जर तुमच्या दिलेल्या शब्दामध्ये 2 स्वर आलेले असतील तर त्यावेळेस मात्र आपल्याला हे जे ए ई आय ओ यू आहे त्याला त्याच्या नावाने वाचावं लागतं. जसं की आपण याला काय वाचतो, ए. मग जर तुम्हाला एखाद्या लेटर मध्ये 2 स्वर दिसत असतील आणि त्यातला पहिला स्वर हा ए दिसत असेल तर तेव्हा तुम्ही त्याला वाचन करताना दुसऱ्या स्वराचा आवाज करायचाच नाही, वाचायचा नाही, दुसरा सायलेंट ठेवायचा आणि पहिला जो स्वर येईल तो ए वाचायचा. म्हणजे ए पहिला स्वर दिसला तर ए वाचणार आहात. सपोज दुसऱ्या एखाद्या शब्दामध्ये तुम्हाला पहिला स्वर हा ई दिसेल आणि ईच्या सोबत ए आलाय किंवा दुसरा अजून कुठलाही स्वर आलेला असेल तर त्यावेळेस तुम्हाला उच्चार करायचा आहे ई, ई, दीर्घ ई करायचा आहे. ओके, आय दिसला तर तुम्हाला वाचायचा आहे आई. एकच आई दिसणार नाही, आईच्या सोबत दुसरा एखादा स्वर दिसेल. मग ओच्या सोबत पण दुसरा एखादा स्वर दिसला तर त्याला वाचायचंय ओ. लक्षात घ्या, हे आणि हे उच्चारामध्ये फरक आहे. जेव्हा 2 स्वर दिसतील तेव्हा हे उच्चार करायचे, एकच स्वर दिसला तर हे उच्चार करायचे. यूच्या सोबत दुसरा स्वर दिसला तर उच्चार होईल यू. हे सगळे उच्चार दीर्घ असतात, लांब असतात. ओके, आता याचे आपण काही पर्यायी वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला उच्चार दिसतात का किंवा स्पेलिंग दिसतात का ते आपण समजून घेऊया. तर बघा, जसं हे लॉंग वॉवल आहे, इथे तुम्हाला शॉर्टचे मी एक्झाम्पल दिले, इथे लॉंग वॉवल बघा. आता जसं तुम्हाला मी सांगितलं, आता पहिले तर पाहायचं 1 आणि 2 आहेत का. सो इथे तुम्हाला 2 स्वर दिसतील, पहिला स्वर ए आहे. सो याच्यात वाचन करताना ए चा उच्चार करायचा आहे. हा ए म्हणजे तुम्हाला काय द्यायचा आहे, मात्रा द्यायचा आहे. ही जी ई असते तर ह्याच्यासाठी आपल्याला द्यायचा असतो वेलांटी. ओके, सो अशा प्रकारे आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे. तर हा काय होईल, मग केक शब्द होईल. तर इथे आपण ए वाचलेलं आहे. सो हा सी जो आहे हा क अधिक हा ए आणि ई. मी काय म्हटलं, दुसरा वाचायचा नाही स्वर, सो फक्त ह्यालाच वाचायचंय ए. सो क अधिक ए अधिक पुन्हा हा क, हा शब्द तयार होईल क ए केक, केक. म्हणजे इथे स्पेलिंग कोणतं आलं तर अल्टरनेटिव्ह स्पेलिंग तुमचं आलेलं दिसेल तुम्हाला. इथे जे स्पेलिंग दिसते तुम्हाला ते आहे ए डॅश ई. ओके, ए डॅश ई. म्हणजे हे जे कॉन्सनंट आहेत हे बदलून येतील तुम्हाला. इथे जर यम आलं तर हा शब्द होईल एम ए के ई, मे. ओके, अशा पद्धतीने शब्द बदलतील. आता इथे जर तुम्ही वाचलं तर इथेही तुम्हाला उच्चार वाचून बघा, हा उच्चार येईल एट, ए आलेला आहे. मग ए साठी स्पेलिंग कोणतं आलंय, ई आय जी एच, एवढं स्पेलिंग आलेलं आहे. म्हणजे ए उच्चार करताना ह्याही स्पेलिंगचा विचार करा की कधी जर ए उच्चार येत असेल तर बापरे त्याच्यामध्ये नुसतं ए डॅश ई नाही तर ई आय जी एच ला पण आपण ए वाचतो. मग ई आय जी एच स्पेलिंग लिहून पहा, पाहिल्यावर आपल्या लक्षात येतं की अरे हो, ई आय जी एच लिहिल्यावर करेक्ट येत आहे. सो ई आय जी एच चा उच्चार ए होतो.
तशाच प्रकारे ए उच्चार जो आहे, सो इथे बघा, इथे तुम्हाला दोन स्वर दिसतील, ए आणि वाय. वाय हा सेमी वॉवल आहे, सो याला स्वर पण आहे हा आणि व्यंजन पण आहे. सो ए वाय हा इथे डबल स्वर झाला. तर ज्या वेळेस दीर्घ उच्चार करत असतो आपण तर ए साऊंड येतोय. सो ए म्हणजे फक्त ए लिहित नाही, तर शेवटी लिहित असताना ए वाय लिहितात. सो याचा ए चा अल्टरनेटिव्ह आणखी एक स्पेलिंग झालं ए वाय. आता बघा, ए उच्चारासाठीचे स्पेलिंग कोणते कोणते येऊ शकतात? मग ए डॅश ई येऊ शकतो कुठल्याही तुमच्या शब्दामध्ये. EIGH साठी सुद्धा तुम्हाला ए उच्चार करायचा आहे. तशाच प्रकारे ए उच्चारासाठी तुम्ही ए वाय हे स्पेलिंग सुद्धा लिहू शकणार आहात. सो स्पेलिंग लिहिताना याचा विचार करूया. त्यानंतर लेटर ई आलेलं आहे समजा, आणि याच्या सोबत दुसरं कुठलं तरी एखादा आणखी स्वर आहे. मग अशा वेळेस कसं वाचायचं? बघा, इथे डबल ई आलेला आहे. सो ई चा उच्चार दीर्घ होईल. सो डबल ई साठी आपला उच्चार होतो ई. ओके, दीर्घ ई आहे हा. तशाच प्रकारे ई ए जर स्पेलिंग आलेलं असेल ई ए, तरी सुद्धा आपण ई उच्चार करतोय. म्हणजे स्पेलिंग लक्षात घ्या. ई दीर्घ ई साठी कोणते कोणते येणार आहे? डबल ई येऊ शकतो, ई ए येऊ शकतो, किंवा जर शेवटी उच्चार असेल तर ई वाय येऊ शकतो. लक्षात घ्या, जर शेवटी उच्चार ए चा असेल तर ए च्या सोबत वाय लिहावा लागतो. शेवटी उच्चार इथे ई शेवटी उच्चार येतोय तर ईच्या सोबत वाय लेटर जातो. ई आणि वाय हा स्वर आहे. सो इथे पण दोन स्वर झाले. आता आई आलेला असेल तर बघा, बी आई बाई क. सो बी च्या सोबत आई म्हणजे ब आई. ब च्या मध्ये आ मिक्स केला की हा होतो बा. त्याच्यानंतर हा ई राहिलेला आणि नंतर क, हा बनेल बाई. आता याचा अल्टरनेटिव्ह स्पेलिंग कोणतं आहे? तर इथे येईल अल्टरनेटिव्ह स्पेलिंग आय डॅश ई. ओके, आय डॅश ई. आता तशाच प्रकारे फ्लाईंग. सो इथे जर शेवटी डॅश आणि वाय जर आलेला असेल, कुठलाही कॉन्सोनंट आला अगोदर आणि त्याच्यानंतर जर वाय आलेला असेल तर तिथे ई उच्चार, फ्ली नाही म्हणायचं याला, फ्ली नाही, हा फ्लाई आहे. का? कारण वायच्या अगोदर जर कॉन्सोनंट आलेला असेल, इथे बघा वायच्या आधी स्वर आहे, तर स्वर आलेला असेल तर वेगळा उच्चार होतो, पण त्याच्या आधी जर कॉन्सोनंट आलेला असेल तर याचा उच्चार आई होतो, आई. सो हा आहे फ्लाईंग. तशाच प्रकारे याच्यात उच्चार करून बघा. आई साठी स्पेलिंग येतो IGH. नाईट, न आई ट, आई आई. ओके, आई साठी स्पेलिंग येतं IGH. नाईट, फाईट, राईट हे सगळे या स्पेलिंग नुसार तयार होतात, कारण आईचा उच्चार IGH सुद्धा होतो. आता ओचा उच्चार बघा, जसं की ओ डॅश ई आहे. सो ह ओम, होम, होम. तशाच प्रकारे ओ उच्चार कुठे येतो? ओच्या सोबत ई आहे शेवटी. ओ, टो, टो, टो. सो हा उच्चार काय होईल? टो. म्हणजे याच्यामध्ये ओ उच्चारासाठी आपण काय वापरतोय? लेटर ओ ई. म्हणजे ओ ई सुद्धा आपल्याला शेवटी उच्चार जर ओचा येत असेल तर नुसतं ओ लिहू नका, त्याच्यासोबत ई ऍड करा, म्हणजे स्पेलिंग चुकणार नाही. तशाच प्रकारे बघा, ओ डब्ल्यू स्पेलिंग सुद्धा स्नो, स्नो, ओ येतं, पण ओच्या नंतर नुसता ओ ने शेवट नाही करायचा आहे, तर ओच्या सोबत येतो डब्ल्यू. डब्ल्यू हा सुद्धा एक स्वर आहे. ओके, सो कसा ते नंतरच्या व्हिडिओत सांगेल. सो आता बघा, यू जर आलेला असेल तर इथे बघा यू डॅश ई जर शब्द असतील, म्हणजे अगोदर एखादा कॉन्सोनंट, मध्ये एखादा कॉन्सोनंट असेल आणि त्या दोन्हीच्या मध्ये यू डॅश ई असेल तर क्यू, यू साऊंड होतो. इथे पण ईडब्ल्यू साठी बघा, आता ईडब्ल्यू साठी सुद्धा आपण यू साऊंड करतो. फ यू, फ्यू, फ्यू. तशाच प्रकारे ग्ल यू, यू ई सुद्धा आपण ग्ल्यू. ओके, ग्ल्यू, हा ग्लू असा नाही लिहिते, ग्ल्यू. सो इट्स यू, ग्ल्यू, राईट. सो अशा पद्धतीनं हे स्वरांचे उच्चार जे आहेत ते आपल्याला लक्षात ठेवावे लागतात. सो बऱ्याच वेळेस असं होतं बघा की या स्वरांच्या नंतर जर आर लेटर आलेलं असेल तरी सुद्धा उच्चाराचे नियम जे आहेत किंवा वाचन जे आहे तर ते बदलत असतं. सो त्याला आपण आर कंट्रोल्ड म्हणतो. सो आर कंट्रोल्ड म्हणजे आर शब्द आला की तो दिलेला जे अगोदरचा, त्याच्या आरच्या अगोदर येणारा जो काही वॉवल असतो तर त्याचा उच्चार थोडा वेगळा होत असतो. सो हेही लक्षात ठेवावं लागतं आपल्याला. याच्यानंतर काही असे शब्द आहेत की ज्यांचे स्पेलिंग तुम्हाला दिसायला वेगळे दिसतात आणि त्यांचा उच्चार वेगळा असतो. जसं की दोन लेटर एकत्र येतात आणि त्याचा उच्चार एकच लेटरचा असतो. तर असे काही जे शब्द आहेत त्यांचे उच्चार सुद्धा आपल्याला सगळे माहित असणं गरजेचे आहे. कॉन्सोनंटचे असे काही वेगळे साऊंड आपल्याला शिकायचे आहेत ज्यामध्ये पहा दोन लेटर एकत्र आलेले तुम्हाला दिसतात, परंतु यांचा उच्चार जो आहे तो वेगळाच शब्द असतो.
म्हणजे याच्यामध्ये क चाही उच्चार करायचा नाही, ह चाही उच्चार करायचा नाही. तर ह्या दोन्ही लेटरचा मिळून उच्चार होतो च. ओके, तसंच एस एच चा उच्चार होतो श, टी एच चा उच्चार होतो थ आणि द, डब्ल्यू एच चा उच्चार होतो व, एन जी चा उच्चार होतो ग, ग, ग. न नाकातून म्हणायचं आहे आणि ग चा उच्चार करायचा आहे, ग, ग. ओके, सो हा झाले तुम्हाला असे काही वेगळे उच्चार जे की आपण कॉन्सोनंट साऊंड मध्येच आपण मोजतो. जे 44 साऊंड आहेत इम्पॉर्टंट, त्यातलेच हे साऊंड आहेत. मग याच्यासाठी कोणत्या कोणत्या प्रकारचे स्पेलिंग येतात? तर ऑफकोर्स सी एच आलं की च चा उच्चार येणार आहे. सो चेअर, जसं आपण नेहमी सारखं उदाहरण आहे आपलं हे चेअर. सो याच्यामध्ये सी एच हा लेटर तुम्हाला च साठी आलेला दिसेल. परंतु आता हे लक्षात ठेवा, हे खूप महत्वाचं आहे च साऊंड, कारण च साठी नेहमीच सी एच येत नाही. तर च साठी भरपूर शब्दांमध्ये टी सी एच येतं. ओके, टी सी एच केव्हा येतं काय नाही, याचे रूल्स पुढे येणाऱ्या व्हिडिओज मध्ये जरूर पहा. सो हा आहे वॉच, वॉच. सो च साठी इथे काय वापरलेलं आहे? टी सी एच. तसंच इथं जर पाहिलं तुम्ही तर जेव्हा जेव्हा चर उच्चार येतो तर त्यावेळेस आपल्याला टी यू आर ई हे स्पेलिंग वापरावं लागतं. टी यू आर ई याला वाचतो आपण चर. ओके, सो एफ यू फ्यू चर, एफ यू टी यू आर ई फ्यू चर, टी यू आर ई म्हणजे चर वाचायचं आहे. सो अशा पद्धतीने लक्षात ठेवायचं आहे, नाहीतर फ्युचर किंवा टी यू आर ई ने अनेक होणारे मोठे मोठे शब्द आहेत जे की तुम्हाला सहज वाचता आणि स्पेलिंग पण लिहिता येऊ शकतं. सो आता बघा, एस एच जर आलं तर वाचायचं आहे आपल्याला श, जसं की इथे दिसेल. सो एस एच आलं तर मी वाचेल श ई प, शीप. आता काही काही वेळेस काय होतं, डबल एस आय ओ एन असे तुम्हाला शब्द लेटर्स आलेले दिसतील, तर तेव्हा तुम्हाला वाचायचं आहे शन, शन. तर याच्यामध्ये तुम्हाला श साऊंड दिसेल. ओके, श न. सो हा एन जर आपण काढला तर हा श साऊंड आहे. सो डबल एस आय ओ एन मध्ये शन साऊंड करायचं, त्यामध्ये श साऊंड असतो. तशाच प्रकारे इथे जर उच्चार केला तर स्पेशल, स्पेशल. इथे दिसायला एसएच कुठेच दिसणार नाही, इथे पण एसएच दिसणार नाही तुम्हाला, पण उच्चार ऐकायचा आहे, कारण स्पेलिंग हा उच्चाराचा खेळ आहे, उच्चार महत्वाचा असतो. सो स्पेशल. आता इथे श साठी आपण कोणतं स्पेलिंग वापरलेलं आहे? तर सी आय ए एल वापरलेला आहे. ओके, स्पेशल. नेक्स्ट बघा, टीएच हा शब्द असा आहे बघा की त्याचा उच्चार थ पण होतो आणि द पण होतो. मी तुम्हाला तो कॉन्सोनंट साऊंड मध्ये पण सांगितलेला आहे. जसं की हा शब्द तयार होतो दिस, हा शब्द तयार होतो दॅट. सो हे झाले त्याचे द चे उच्चार. जसं की थ चा उच्चार सुद्धा होतो जशा पद्धतीनं थॉन, थ, टीएच साठी थ. इथे थिंग, टीएच साठी थ. ओके, थिंग. सो दोन उच्चार लक्षात ठेवा. त्यानंतर डब्ल्यूएच, डब्ल्यूएच च्या वर्ड मध्ये हा उच्चार खूप महत्वाचा आहे, कारण हे शब्द वाचता आले पाहिजेत. सो वाचायचं, स्पेलिंग लिहिताना सुद्धा डब्ल्यू आणि एच दोन्हीला मिळून आपण वाचतो. लिहिताना पण व साठी इथे डब्ल्यूएच स्पेलिंग लिहायचं आहे, लक्षात घ्या. सो वॉट, वॉट. व साठी आपण काय वापरलेलं आहे? डब्ल्यू एच. वेन, वेन आपण उच्चार करतोय वेन. सो व साठी आपण इथे वापरलेला आहे डब्ल्यू एच, वेन. वाय, वाय. सो वाय साठी पण आपण काय वापरलेलं आहे इथे? डब्ल्यू एच. व साठी वापरलेलं आहे डब्ल्यू एच, इथे पण डब्ल्यू एच. सो लिहिताना डब्ल्यू एच लिहायचे, पण वाचताना व वाचायचे. सो आता डब्ल्यू एच च्या वर्ड साठी व पासून सुरू होणारा कोणताही शब्द सांगू द्या तुम्हाला, तेव्हा तुम्ही डब्ल्यू एच लिहिणार आहात, नुसतं व्ही किंवा नुसतं डब्ल्यू लिहायचं नाही. त्यानंतर बघूया ग, ग साठी स्पेलिंग कशा पद्धतीने येतं. सो एन जी ग. सो याच्यासाठी आपल्याला वेलांटी द्यायची आहे आणि त्यावर अनुस्वार. सो या पद्धतीने त्याचा उच्चार होतो सिंग, रिंग. म्हणजे एन जी ग, ग. त्यासाठी आपण एन जी वापरतो. तसाच इथे आपल्याला एन आणि जी. सो टम हा शब्द तयार होतो, टम. ओके, सो अशा पद्धतीनं प्रत्येक स्पेलिंग जेव्हा आपण लिहितो किंवा आपण एखादा शब्द वाचतो तर त्यावेळेस आपल्याला ह्या 26 लेटर्सचे हे 44 साऊंड माहित असणं खूपच गरजेचं आहे. व्हिडिओ आवडलाच असेल, हेल्पफुल वाटला असेल तर लाईक जरूर करा, कमेंट करायला विसरू नका, व्हिडिओ शेअर जरूर करा, कारण दिस इज व्हेरी 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 इम्पॉर्टंट टॉपिक, आणि जो की तुम्हाला इंग्रजी वाचन पण शिकवणार आहे आणि त्यावरून तुम्हाला स्पेलिंग सुद्धा बनवायला येणार आहे. याच्या पुढचे तुम्हाला जर हे का झाले, असे का होतात, याचे जर व्हिडिओ हवे असतील तर मला कमेंट मध्ये जरूर लिहून पाठवा की असे व्हिडिओ मॅम अजून बनवा, त्याचे स्पेलिंग रूल्स सांगा. सो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, नाहीतर पुढचे व्हिडिओ भेटणारच नाही. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.